माहेरी झोपाचा भल्ला हे असते, पण खरंच आनंदच वेगळा असते माहेरात राहायचा. आणि सासरी धाकधूकच जीव करते. इकडून सासू बोलन काय, कोणी ननद बोलन काय, जाऊ बोलन काय, असाच जीव करते. मला काय बाप्पा, मी तर आता मस्त दिवाळीच्या समोर आली, मस्त आराम करतो आता, चांगले सण झोपतो आता. झोपतो तर उठतच नाही दिवसभर. आईच्या घरी असलं तर मला मजाच मजा येते. मस्त मस्त आई आवाज दिन, मग मला स्वयंपाक झाला म्हणजे मस्त जीवन घेऊन मी नजर झोपून जाईल. अरे मोहिनी, 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 एवढ्या दिवसानं ही एवढी ढाळडून झोपली. मोहिनी, उठ लवकर. असं झोपत असते काय? कधी पाहिलं कधी झोपत असते. एवढी मोठी रात पडली ना झोपासाठी, मी त्या मोबाईलात धसली राहतं आणि आता चांगली झोपून राहिली. मोहिनी, मोहिनी, आई कोण केस ओढून राहिली बाई? आई कोण केस ओढून राहिली? झोपू दे ना मला जरा. झोपली आता तुला चांगली दिसून राहिली काय? झोपू दे ना म्हणजे झोपायला आली काय तू इथं? झोपायला आली, आराम करायला आली का? माझ्या बरोबर मायच्या पुरुषावर पोरगी आराम करत असते काय? उठ बसली लवकर. वा माऊली, मस्त काय म्हणते, माझ्या केस ओढून राहिली. पोळीचे केस ओढते काय माय अशी? असं तर सासूही नाही करा. तू तर सासूपेक्षाही निपटार झाल्यासारखी वागतो आई. कोण अशी करतो? कालपर्यंत तर चांगली होती, आज काय झालं तुला? हा आता लय झाल्या त्या भूपाल्या. जाय उठ आता, उठ कामं करू लाग. मला एकटी कामं करू काय मी आता? तुला म्हातारे मायची किंमत नाही येत काय? जराशी कदर नाही येत काय? आपली माय एवढं कामं करून राहिली आणि आपण चांगलं तर झोपलो दिवसा. असं दिवसा कोण झोपते बाबा? आता लग्न झालं, येऊ झालं, सारं झालं. आता समजदारीच्या गोष्टी बांधणं जराशा का? आता मायकूनच घेतं काम करून सारं. आई याच्यासाठी आणलं का होता मला? मी म्हटलं आराम करायला भेटेल म्हणून आली होती घरी. पहिलेच तर काय म्हणते ते, हे काय झोपाची जागा आहे का? याच्यात झोपली मी. मच्छर पाहिलं तर मन नाही येत घरात. मग त्याच्यात एसी नाही, काही नाही, पंखा नाही, कूलर नाही, त्याच्यात झोपून राहिली. त्याची तुला काही किंमत नाहीये आणि त्याच्यात मला काम करायला लावून राहिली नाही. काऊन? आताच झालं ना लग्न तुझं, आता गेली तू तिथं. आतापर्यंत तू याच्यातच राहिली, इथंच तर झोपी तू. तेव्हा मच्छर खाय का तुला? आताच खाऊन राहिली का मच्छर 4 दिवसात? जास्त नाटकं नको शिकू मोहिनी मला. चल होय, काम करू लाग मला. मी तर तुला म्हणत नाही, राहिले नाही म्हणत ना, काहीच नाही म्हणत. तुझ्या घरात राह, तू राहू शकतो माय बापाच्या घरी, पण काम तर करायच लागल. आता सासरी नाही करत काम, तर इथं तर कर. इथं मायले तर जराशी सुख दे बिचारे हाय तोपर्यंत. आई पहिल्याची गोष्ट वेगळी होती, पहिल्या सवय होती. आता तुला समजायला पाहिजे का आपली पोरगी एसीत राहणारी आहे आणि मच्छर नाही, काही नाही तिच्या घरात. तू तर मस्त राहिली बाई माझ्या घरी. एसीत मस्त टर झोपे. आणि आता मला सांगून राहिली का याच्यात झोप? मस्त आहे बाई तू. आता तुझ्या घरी आहे म्हणून. नसतं तर काय पळून गेली असती काय मी उठून? राहिली असती ना. पंखा असता तरी राहिली असती. अरे बापा पंखा एकसारखा चालूच ठेवला त्यात. पंखा बंद करतो तू? असं खोलीच्या बाहेर गेली निघाली तर पटकन पंखा बंद करत जाय. बिल येते म्हटलं. आमच्याकडून होत नाही एवढं बिल भरणं. आम्ही काही बापदादाचे इस्टेट वाले नाहीये. लय मोठी इस्टेट कमावून ठेवली म्हणून तुझ्या आपण. आमच्याकडे काही नाही, हातावरचे लोक आहे आम्ही. आमची किंमत करत जाते अशी. आई ते धन्य आहे, पण खरंच तुझ्यासारखीच माहिती आहे सगळे. आणि तुझ्याच पोटी जन्माला यावं पुढच्या जन्मात, आहे का नाही? तुझ्या कोण आई थोडंसं सहन नाही होत. आता जराशी झोपली पोरगी तर काय झालं? झोपली तर झोपली बाबा. एसी तर नाहीच तुझ्या घरात, कूलरही नाहीये. निदान तो पंखा लावला थोडं तर डुक चालते, चांगला चालतही नाही. तरी त्या पंख्याचाच तुला एवढा अभिमान आहे बाई. नाही झाल्या तुझ्या गोष्टी. आता गोष्टीला येते तुला, लय गोष्ट झाली तू. फक्त तुला काम नाही येत. कामाला तुझे हात पाय नाही चालत. चल आता तुझे हातही चालवतो, पाय चालवतो, कशा कामाला नाही चालत तू येतं. चल बरं, चल तिकडे साफसफाई करू लाग. दिवाळीची साफसफाई आली जवळ. 2-4 दिवसावर दिवाळी येऊन गेली आणि एकटी काय करणार आहे मी? जाईपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत कर. मग ते फराडा गिराडाचं करा लागल तर ठीक करतो ना, मग घेऊन जाजो लागल त्या गावाला सोबत. आई मला नाही करता येत नव्हती. मला करता येते काय? त्या मला पहिले शिकवली नाही आणि आता मला म्हणते हे कर. हात धरून शिकू काय तुले? तुला मनच नाही त्याच्यात तर काय शिकशील तू? हात धरून शिकू तू? मोठी पोरगी, तिला काय हात धरून शिकवलं काय? मग ते कशी करते? चल आता, चल लवकर. मी कधी दुश्मन नाही आहे मोहिनी. नाही तर म्हणशील माय अशी करून राहिली. मी तुझ्या भल्यासाठीच करून राहिली. आणि इथं आहे आता पाय दरवर्षी मला एकटीलाच करायला लागते सारी साफसफाई. आणि आता तू आहे बा, तर चल म्हटलं मोहिनी करू लाग जराशी. ते तिकडली खोली आहे का नाही अडवळीची, ते करून घ्या आज पुरी खोली. त्याच्यातलं सामान सगळं झटक करून खोली ते पद्धतशीर लावून दे. मी कोणी बात त्या सारिका काकूच्या इथून निशाणी घेऊन येतो. तोपर्यंत तू तयारीत राह. हो बापा येतो आता. आई काय करता आता माय बनली सासू. सासूपेक्षाही सासू बनली तू तर आता काय करू? आता करा तर लागलच मला. चल करतो आता. नाही सासूच्या घरी आता मायच्या घरी तर करायच लागल मला. ये जरासं काय नाश्ता पाणी करायचा असेल तर करून घे जाय. स्वयंपाक करत जाय आणि थोडंसं भाकर खाऊन घे. भाकर नाही खात मी. काय केलं नाश्त्याला काही केलं नाही का आई? काय आई तू त्या घरी काही भाकरीच करतो का? जा ना माझ्यासाठी काहीतरी नाश्त्याचं करून दे ना. नाही असं काही तर पोळीच करून दे. मला नाही चालत हे भाकर खात नसतो मी. तुझ्या माहिती आहे ना माझ्या घरी खातो काय म्हणून. बाई जेवढं आमच्या घरी आहे का नाही त्याच्यातच आम्ही निपटतो म्हटलं. त्याच्यातच निभे करतो आम्ही. तेच शिकलो आम्ही. काय करा, त्या बाप जेवढं कमावते तेवढ्यातच निभवतो. आता तुझ्या नवऱ्याच्या कमाईत त्या बापाच्या कमाईत लय फरक आहे. अन याच्यातच भागली म्हटलं. आतापर्यंत याच्यातच दिवस काढले द्या. आता जराशे 4 दिवस झाले का नाही झाले, चांगलं भेटलं तर लस गुन्हे येऊन गेले का तुला? जसं माहेरी असलं कोणी तसं खाल्लं पिल्लं पाहिजे लेकरायला. नाही तर मग सोबत घेऊन या आपल्या.
सोबत तर काही घेऊन आली नाही. तुझ्या घरी एवढं रवरवण पडलं आहे, आणलं का जरासं काही घरून? का चल बा मला काही खा प्यायला लागल का काही लागल, आली माय बापाच्या बरोबर आयतं खायसाठी इथं. चाल येतो मी आता. बापा बापा केवढं बोलून गेली माझी आई. हा आयतं खाले म्हणून गेली, एवढं तर माझी सासूही बोलत नाही. मग मला तर सासूच्या घरी राहिलं पुरलं असतं. पण माय तर लय दिसून राहिली मला. तिथून तर मोठी लाडी गोडीनं बोलत आली माझ्यासोबत. मायाकडून सारा खर्चही करून घेतला. अशी मतलबी माय, एवढी मतलबी माय नाही पाहिजे पाहिली बाबा मी अजून. खरंच आहे पण म्हणते ना, लग्न झाल्यावर पोरीचं खरं घर फक्त तिचं सासर असते. ही गोष्ट खरीच आहे. पण मला आज अनुभवलं हे का नाही, मला असं वाटतं का नाही माहेरातलं सुख आहे, माहेरच खरं आपलं घर आहे. पण नाही, आपलं घर खरं सासरच आहे. जेवढं सुख आपण सासरच्या लोकांना देऊ शकतो ना, तेवढं दिलं पाहिजे. तेवढेच आपल्यासोबत चांगले वागते. माहेरात काय आहे, फक्त तोंडापुरते गोड वागते लोक. माय असो का बाप असो का मग कोणी असो. चाल बापा मोहिनी लाग आता लाग तू. आता तू मोहिनी इज द बेस्ट गेली आता चुलीत. आता आपल्याला करायला लागते काम. आता मोहिनीचा पुरा रंग मस्त मोहिनी फेशियल करून आली. हा मस्त काय म्हणते तर नेल आर्ट करून आली, वॅक्स करून आली. सगळं मोहिनीचं गेलं आता पाण्यात. माझ्या मायले त्याची काही किंमत नाही. एवढे 3000 रुपये लावले माझ्या पार्लर मध्ये, पण माझ्या मायले काही किंमत नाही त्याची. मला तर असं वाटून राहिलं का मी नाहात आली इथं. पण आता कोणी नाकानं जाऊ तिथं. आता गेली तर कोणा नाकानं जाऊ. आता जोपर्यंत मला राजेशजी घ्यायला येईन नाही तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. पण राजेशजी मला घ्यायला येईन कसे? मी आता त्याला सांगितलं नाही का मी माहेरी चालली का काही चालली. लय सारी रावीने वागत राहिली त्याच्यासोबत. मग आता कशी येईन ते मला घ्यायला? आणि आता बाई तरी कशी पाठवून राहिले का जाय रे घेऊन ये असं तसं. आता काय म्हणता काय होतं काय नाही तर करायला लागेल. नाही तर राजेशजीला फोन जराशी लाडी गोडी तर लावाच लागेल. नवऱ्याला जराशी लाडी गोडी लावा लागते. आली वा मोहिनी, काय करून राहिली तिकडे? अजून झोपतस काय? ये बाहेर लवकर. आली बाई येतो ना. लग्नाच्या पहिले किती आपुलकीपणा वाटे मला ह्या घरात. आपुलकीपणा वाटे, त्याच्यानंतर स्वतःचा अधिकार असल्यासारखा वाटे. आपलंच घर आहे. पण आज समजून राहिलं का आपला तर काही अधिकारच नाही आहे इथं. काहीच अधिकार नाही आहे ना. आपलेपणा राहिली आता इथं काहीच नाही राहिली. आणि सासरी म्हणते का तुझं घर आहे काही, माहेरी म्हणते का तुझा अधिकार नाही इथं. मग आता पोरीचा अधिकार कुठं असतो बाबा देवा? कुठं असतो पोरीचा अधिकार? सासरी का माहेरी? कोणत्या घरासाठी बनली आहे ते? हे तर अजून कोणाच बैल कळलं नाही आहे. अहो सारिका, तुझची निशाणी रिकामी असेल तर देता काय मला? जराशी साफसफाई करतो म्हणतो घराची. हो रिकामीच आहे, घेऊन जा ना. घेऊन जा, तुम्हाला काही मनाई करतो काय मी कधी. घेऊन जा ना, काय आहे निशाणीची गोष्ट. काम झालं म्हणजे बाबा लवकर आणून दे जा फक्त. नाही तर कधी लोक काय करते, नेते तर नेते आणि किती दिवस घरीच ठेवते. आपण बोलू नाही जातो मग कुठे कोणा नेली कोणा नाही. हो काय करतो घरी ठेवून कोणाची वस्तू ज्याची त्याच्या घरी गेली बरी राहते. मला ते आदत नाहीये का वस्तू घरात घालून ठेवून द्या. मी तर माझं काम झालं का ज्याची वस्तू त्याच्या घरी नेऊन देतो बाबा. आपल्या इथे बेकार आधीच नाही आहे आपल्या अंगात. पोरगी आली वाटतं नाही, लहान पोरगी आली वाटतं तुमची. पण का अशी दिवाळीच्या समोर कशी काय आली बाबा पोरगी? काही झालं दिलं काय? पहा बाबा, नाही तर म्हणान आता सहज विचारून राहिली मी, मला दिसली म्हणून. नाही तर म्हणान काय पाय सारिका कधी चापलूशीच करून राहिली, विचारपूसच करून राहिली. मी काही अशा गोष्टी करत नाही. पण ते आता मला दिसली का नाही, आता तुम्ही दोघी माहिती की आल्या, एवढा मोठा झोरा दिसला बाबा हातात. ना म्हटलं अशी कशी म्हटलं बाबा आता दिवाळीच्या समोर पोरगी आली म्हटलं एवढी मोठी बॅग घेऊन. म्हटलं काय झालं म्हटलं, काही झालं काय जवळसोबत घे काही झालं नाही व त्याच्यात कायची चापलूशी काही नाही. ते आली आता काय सांगू तुले, ते माझी पोरगी आहे जराशी ऐदी लहानवाली. तिच्या इथे कामं करायचे जीवावर सारखी सांगतो बाई. आता तू जवळची आहे म्हणून सांगतो तुले, नाही तर काही सांगितलं नसतं. आता आपल्याच पोरीच्या गोष्टी काय करू बाबा आपण. पण ते कसं आहे सारिका तुला सांगतो, माझ्या मोठ्या पोरी लहान पोरीत लय फरक आहे. आता मी त्या मोठीला बोलत 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 ते सुधरून गेली आणि हिला कधी बोलली नाही कधी. तर हे पुरी वाया चालली गेली. आता हिला भेटलं साजरं घर, तर इथे ते हिच्या इथे तिथं काम करायच्या जीवावर, काम करायच्या जीवावर ती आली माझ्यासोबत पळत, आई मी येतो. मग आता म्हटलं चला आता हिले जरासं कामी लावतो दिवाळीच्या. तरीच तर म्हटलं दिवाळीच्या समोर कशी काय आली म्हटलं बाबा पोरगी. दिवाळी झाल्यावर आली तर कोणी काय म्हणते का नाही, आई बाई आली बाई दिवाळीने. पण दिवाळीच्या पहिले कोणती पोरगी येते म्हटलं बाबा. पहिली दिवाळी आहे म्हटलं, सासू सासऱ्याच्या इथे मस्त कपडे लागते घेते, काही करते, दिवाळी साजरी करते. आणि पोरगी इथे येऊन बसली म्हटलं. मला असंच वाटलं. आता तुम्ही होत्या ना 2-4 दिवस झाले गावात, तर दिसलाच नाही. मग मी भाऊला विचारलं तर म्हणे मोहिनीच्या घरी गेली म्हणे. मग मी म्हटलं होऊ शकते काही झालं असेल म्हणून. आता ती सोबत आली तर म्हटलं नक्कीच काही झालं म्हटलं बाबा. पाहिजे नाही तर खराब वाटून घ्या तुम्ही म्हणून का पाय सारी काही एवढ्या गोष्टी विचारतो माझ्या घरातल्या. मला काही गरज नाही बाबा तुमच्या घरातल्या गोष्टी विचारायच्या. पण आता जर असं काही दिसलं म्हणजे विचारपूस करायला लागते. चालूच राहते चालूच राहते असते. दे बरं मग निशाणी घेऊन जा तुम्ही. हो घेऊन जा ना, इथंच उभी आहे. आता बाई बापू झाले वाटते. त्याला माहित नाही का मोहिनी गावाला गेली म्हणून? काय माहित बाबा, माहित आहे का नाही आहे, तिने फोन केला का नाही केला तुला माहित नाही का? निष्काळजी आहे होते, डोकं आहे का तिला काही? उठले ना पहिले लहान लेकरावानी मायच्या मागं, आई मी येतो आणि चालली दिवाळीच्या समोर. अशी सून जात असते का घर सोडून दिवाळीच्या समोर? सांग बरं, घरची लक्ष्मी अशी दिवाळीच्या समोर जाते का गावाले? दिवाळी झाल्यावर गेली असती तर काहीतरी. आता कसं 2 दिवस तर होताच नाही गावात,
तर त्यालाच काही माहिती गावाला गेली का नाही गेली, काय झालं काय नाही म्हणून विचारतो ना मी त्याला. आता येऊ त्याला झोपलाय तो आराम करून राहिला, आता थकून गेला असन, प्रवासातही थकून जाते माणूस आणि कामी गेला होता, तर आता आला म्हणजे विचारपूस करतो मी त्याला. आई मोहिनी दिसली मला, कोण कुठे गेली ते? कोण रे? तिचा फोन नाही आला होता का तुला गावाला चालली का काही म्हणून? नाही आई, फोन घेऊन नाही आला मला. खरंच गावाला गेली काय ती तिच्या आईसोबत? हो, कालच गेली ते तिच्या आईसोबत गावाला. जातो म्हणे बापा. मग काय म्हणावं, आता तब्येत खराब आहे म्हणे. मग मी म्हटलं आता तुला सांगितलं असं म्हटलं तिने फोन करून, तरी मी तिला म्हटलं टोकलच जरासं, म्हटलं त्याला फोन करजो म्हटलं. केला काय म्हटलं तर काही बोलली नाही ती त्याच्यावर. मग आता काय म्हणू बाबा, मी काय तिला जबरदस्ती करू? मग आता जातोस म्हणे, माई म्हणे चाल, आणि पोरगी म्हणे येतो. तर मग गेली ती. बापूजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी येऊन म्हणे ते तुम्हाला घ्यायला काय लागेल मग तिला, नाही काय? घ्याले तिने मला फोन केला काय? सांगितलं काय मला मी चालली म्हणून, माझी तब्येत खराब आहे का काही आहे? सांगितलं तिने मला एखादा शब्द? आणि मी जाऊ तिला घ्यायला? मी नाही जात तिला घ्यायला, मी गलती करत नाही अशी. आणि कोणी जाऊ नका तिला घ्यायला. जशी गेली ती तिच्या पायानं तसं येऊ दे तिला, काही गरज नाही घ्यायला जायची. जास्त शेपारली आहे ते, जास्त वाया गेल्यासारखी करून राहिली. तिच्या इथे आई तिच्या काम करायच्या जीवरून राहिलं म्हणून ती उठून पाहिली तिच्या मायच्या घरी. माहितच पडते ना किती सुख भेटते तिला तिच्या मायच्या घरी. तर चांगलं मच्छर तोडते आई तिच्या घरी. पंखा नाही, कूलर नाही, काहीच नाही. इथे एसीत राहायची सवय पडली तिला. किती दिवस राहायची ती तिथं? पाहिलं कशी पळते ती तिथून पाहिल्यावर. नाही रे, किती झालं त्या घरची लक्ष्मी आहे, ते सून आहे. तिला अन्न आपलं काम आहे बाबू. जाजूला घेऊन येजो, उभे उभे चालला जाजू लागेल तर फोन करून देजो, आणि उभे उभे जाजो. सकाळी जाजो, संध्याकाळी वापस येऊन जाजो. आई असं बोलूच ते डोक्यावर चढून गेली आपल्या. आता तिला उतरावं लागेल ना. आता मी जात नाही, मी बिलकुलच जात नाही तिला घ्यायला. याचं असेल तर स्वतःच्या पायाने ये म्हणा, नाही तर तिकडेच राह म्हणा, काही गरज नाहीये. लय जरा ते याच्यासारखी करून राहिली. सरकारने तिचं सांगणं काम नव्हतं काय मला, का मी जातो गावाला का काही? दोन शब्दानं बोलली नाही राही तुम्हाला सोबत. बाबा आता तुम्ही दोघं काय करता ना काय नाही, तर मी काय बोलू आता मधात? आता काही बोलत नाही मी. आता तुला काय पटते तू का, तिला काय पटते ते करते. आता तुम्हीच पहा आणि तुम्हीच दोघं जण निपटा आता काय आहे काय नाही. तर वहिनी मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? बरोबर आहे का नाहीये? उठली काय? बरं झालं उठली. हे घे निशाणी घे आणि लाग बरं कामी. मोहिनी चढ बरोबर तर आपण चढ होतो बाई. आई खरंच पण त्या मला इथं काम करायला घोळायला सांगलं, पण मला असं वाटून राहिलं का त्या मला काम शिकवायला आणलं का इथं? दिवाळीच्या पहिले काम शिकवायला आणत असते काय? उन्हाळ्यात आणते मग. आई तिथे स्वप्न पाहून आली होती मी माहेरी तुझ्यासोबत. मी म्हटलं आता मला म्हणलं असं भेटतं म्हटलं माहेरात, मस्त झोपलाय म्हटलं, खाणार म्हटलं, बसणार म्हटलं, आणि आईसोबत मस्त मस्त गोष्टी करून आहे म्हटलं. पण आई आता मला कामीच लावून दिलं इथं आणून. तर आता कोण तुम्ही तुला चुलीवर चढून राहिली? आता ह्या निशाणीवर तुला चढच लागेल बाई. साफसूफ करायसाठी कोण करेन मग? आमच्याकडून होते काय? त्या बाबा कोणी होत नाही, माझ्या कोणी होत नाही. आता तू हाई एवढी मोठी धड दाखवत जवान, तर त्या कोण होते, तर तू करू शकते ना. कर ना मग. घे लाग बरं कामी, लाग बरं नाही व्हायचं आहे मग अजून साफसफाई. चढतो बाबा आता. आता काय करू, चढ आता लागलच मला. ती कोणी गेली, मी कोणी गेली, आता माझ्या सासरी जाऊ नाही शकत बाई. हो घे कर, जास्तीच्या गोष्टी नको करू. करतो, पण आपले जे बहीण भाऊ आहे ना, आपल्याला कमेंट करते चांगल्या चांगल्या मस्त, त्याला आपले व्हिडिओ आवडते, तर त्याचं नाव घेऊ दे मला पहिले व्हिडिओ, मग करतो तुझं काम. कुशाल कनक्के दादा, धन्यवाद तुमचे. आणि असेच आमचे व्हिडिओ रोज पाहत जा. आम्ही मधात तुमचे नाव पण घेत जाऊ कमेंट मध्ये. त्यानंतर सविता गोटमारे ताई, तुम्ही पण आमचे व्हिडिओ रोज बघता, तुम्हाला पण धन्यवाद. सोनाली बाहुल ताई धन्यवाद तुमचे पण. कविता चुनरकर ताई तुमचे पण खूप धन्यवाद, आभारी आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल. अर्चना पारवे ताई तुम्हाला पण धन्यवाद. हे शर्मा किचन ताई तुमचे पण खूप आभार, तुम्ही आमचे रोज व्हिडिओ बघता. त्यानंतर अर्चना पारवे ताई तुमचे पण खूप धन्यवाद. भागवत निगडे दादा तुमचे पण खूप धन्यवाद आहे, तुम्ही पण आमचे व्हिडिओ रोज बघता त्याबद्दल. प्रतिभा नन्नावरे ताई तुमचे पण खूप धन्यवाद. पद्मजा पाठक ताई तुमचे पण खूप धन्यवाद, खूप आभारी आहे आम्ही. आणि यानंतर जर काही नावं सुटले असतील तर आम्हाला आणखी कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये. उद्या आपण आणखी नावं घेऊ बाकीच्यांचे पण. आणि ज्यांचे राहिले त्यांच्याबद्दल सॉरी, आणि ज्यांनी कमेंट करताय त्यांना धन्यवाद. अशाच कमेंट चालू ठेवा आणि आम्हाला प्रेम द्या आमच्या चॅनलला. आणि रोजचे व्हिडिओ असे बघत राहा. मोहिनी अशीच रोज रोज धमाल घेऊन येत राहील तुमच्यासाठी. आणि चला मग भेटू आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. झालं असेल तर घे निशाणी, घे बरं आता. पहा कशी आहे नाही. अशी पोरीला त्रास देते, त्रास द्यासाठी आणलं ना पोरीले. अशी आहे तुमच्या आहे का? अशी तुमच्या नसूनच पण अशी माहिती आहे, आई फक्त अशी. पहा मग आमचे व्हिडिओ. आता मोहिनीला नाही काम करायला लागते. आता मोहिनी पूर्ण काम शिकूनच जाणार आहे सासरी. आणि तुम्हाला जशी आवडते ना मोहिनी तशीच राहील म्हटलं. जास्त सुधारलेली दाखवली ना तर मग आवडत नाही ना लोकांना मोहिनी. जास्त सुधारलेले लोक आवडत नसते कोणाला. चला मग आपण आता भेटू उद्याच्या भागात. आता हे बाई आईचं काम करून देतो मी पहिले. चाल बाई दे निशाणी, दे कुठे लावा लागते तर लाव बरं. आणि दे चढतो बापा, काय काय करायला लागते ते करून दे काम आता. चल करतो तर काही हे झालं काय, करायच लागते. पोरे बारीला करत करायच लागत असते काम घरचे.